नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास प्रकरण क्रमांक 2 या संदर्भात चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला त्यावेळेला खऱ्या अर्थाने पाश्चात्य संस्कृतीमध्ये म्हणजे इतिहास लेखन आणि पाश्चात्य संस्कृतीचा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने आजच्या या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा यांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने तसा जर विचार केला गेला तर या इतिहासामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासामधले बारकावे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या बारकाव्याच्या माध्यमातून किंवा इतिहासाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. आता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहत असताना त्यामध्ये सर्वात प्रथम या वाटचालीमध्ये 3 कालखंडाचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. 3 कालखंड कोणते आहे? पहिला कालखंड आहे प्राचीन कालखंड, दुसरा आहे मध्ययुगीन कालखंड, तिसरा आहे आधुनिक कालखंड. आता हे 3ही कालखंडामध्ये साम्यता आहे का नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा आहे, मतभेद आहेत आणि अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या सर्व बाबींची चर्चा करत असताना 3 कालखंडामध्ये या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांच्या परंपरा नेमक्या काय होत्या ह्या थोड्याशा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. प्राचीन कालखंड जर पाहायला गेला तर अगदी मागासलेल्या, कोणत्याही प्रकारचा विकास न झालेल्या, संपूर्ण समाज यंत्रणा, अर्थयंत्रणा, राजकीय यंत्रणा यांचा विचार केला जातो. मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला गेला तर त्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, धर्मव्यवस्था असेल. आणि त्यानंतर आधुनिक काळ जर पाहायला गेला तर यामध्ये विकसित झालेली संपूर्णपणे यंत्रणा आपल्याला पाहता येते. म्हणजे या 3ही कालखंडाचा संबंध कुठेतरी भारतीय परंपरेशी आहे का असा प्रश्न ज्या वेळेला इतिहासकारांसमोर निर्माण झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय इतिहास लिहिला गेला. आणि म्हणूनच या इतिहासाचा उलगडा आज आपण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली गेली त्यातला पहिला चॅप्टर आपण अभ्यासतोय तो आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता या प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला एक गोष्ट निश्चितपणे दिसते की त्या कालखंडामध्ये मौखिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहे. मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय आहे? एकाने दुसऱ्याला सांगितलेली गोष्ट, एकाने दुसऱ्याला सांगितलेले ज्ञान, एकाने दुसऱ्याला सांगितलेले पूर्वग्रहित राजकीय, सामाजिक, आर्थिक संभाषण म्हणजेच मौखिक साधने होत आहे. मग यामध्ये मौखिक परंपरा होते वेगवेगळ्या स्वरूपाच्या. पण या का सांगितल्या जात होत्या? कारण की मानवजातीचा धर्म जर पाहिला गेला, वारसा जर पाहिला गेला तर एकाकडून दुसरीकडे तो गेला पाहिजे. ही एक नीती आहे. आणि या नीतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट दिसते विद्यार्थी मित्रांनो की त्यामध्ये पूर्वजांचा पराक्रम. या कालखंडामध्ये आपल्या पंजोबाने काय केले, आजोबांनी काय केले, वडिलांनी काय केले याचा आदर्श पुढील पिढीला असावा या दृष्टिकोनातून केला गेलेला प्रयत्न म्हणजे पूर्वजांचे पराक्रम. म्हणजे मौखिक साधनामध्ये जरी लिखित स्वरूप नसलं तरी सुद्धा पूर्वजांच्या पराक्रमाची ग्वाही ही तोंडाने सांगितली जात होती, मुखाने सांगितली जात होती. म्हणजे मौखिक साधनांची त्या कालखंडामध्ये निर्मिती झाली. त्याच्यानंतर दैववादावर सर्वात मोठा विश्वास या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसतो विद्यार्थी मित्रांनो. आता दैववाद म्हणजे नेमकं काय आहे? दैववाद कुणासाठी आहे? कारण की मनुष्य जन्मास आल्याबरोबर देवावर विश्वास ठेवतो. एखाद्या दुःखाच्या प्रसंगी भगवंताला, परमेश्वराला आपण हात जोडतो.
एखादं संकट आलेलं असेल तरी भगवंताला हात जोडतो, परमेश्वराला हात जोडतो आपण. किंवा एखादा आनंददायी प्रसंग घडलेला असेल तरी पटकन शब्द तोंडामधून निघून जातात. ही भगवंताची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे त्या काळात देखील दैववाद होता, ही मात्र निश्चित. ज्या वेळेला राज्यकर्ते युद्धासाठी निघत असत त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, की राजे महाराजे असतील किंवा राजघराण्यातील व्यक्ती असेल, परमेश्वराला हात जोडल्याशिवाय युद्धासाठी तयार होत नव्हते. म्हणजे दैववाद होता. त्यानंतर सामाजिक स्थित्यंतरे हा पुढचा एक मुद्दा त्यामध्ये येतोय. सामाजिक स्थित्यंतरे म्हणजे काय? सामाजिक बदल. समाजामध्ये घडून आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे सामाजिक स्थित्यंतरे आहेत. मग जाती व्यवस्थेमध्ये असेल, राजकीय व्यवस्थेमध्ये असेल, सामाजिक व्यवस्थेमध्ये असेल, नाहीतर अजून इतर काही व्यवस्था असतील पहा. त्यामध्ये अनेक प्रकारची स्थित्यंतरं झालेली आपल्याला दिसून येतात पहा. म्हणून त्याला सामाजिक स्थित्यंतर असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं एका महान संस्कृतीचा नावोल्लेख करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या संस्कृतीचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो हडप्पा संस्कृती. आता या हडप्पा संस्कृती म्हणजे काय, नेमकं काय? खऱ्या अर्थाने हडप्पा संस्कृती किंवा ज्याला सिंधू संस्कृती म्हणतो आपण, त्या सिंधू संस्कृतीच्या संशोधनाला सुरुवात जर केव्हा झालेली असेल तर खऱ्या अर्थाने 1920ला पाकिस्तानमध्ये लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम चालू होतं. त्यावेळेला काही संशयास्पद घटना, घटक किंवा साहित्य सापडलं गेलेलं आहे पुरातत्व खात्याला, आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचं संशोधन सुरू झालं. यामध्ये हडप्पा संस्कृतीच्या संशोधनामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये एक ब्रिटिश इतिहासतज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे जॉन मार्शल, आणि दुसरे भारतीय इतिहासतज्ञ आहेत राखालदास बॅनर्जी. यांचा मी नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेन. कारण की हडप्पा संस्कृतीचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला या कालखंडाची सुरुवात जर पाहिली गेली तर इसवी पूर्व 3रं शतक आपल्याला दिसतंय पहा. इसवी पूर्व. आता इसवी आणि इसवी पूर्व यामध्ये फरक आहे. इसवी पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीचा काळ, आणि इसवी येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा काळ. ही संस्कृती जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संस्कृती खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी होऊन गेलेली संस्कृती आपल्याला दिसते, आणि म्हणून इसवी पूर्व असं म्हटलं गेलेलं आहे. आता या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत हडप्पा संस्कृती काळामध्ये. आता त्यामध्ये जी सापडलेली लिपी आहे, ही लिपी वाचण्यामध्ये इतिहासकारांना आजपर्यंत अपयश आलेलं आहे. मग एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर त्या कालखंडामध्ये मिळालेली जी लिपी असेल, ती लिपी वाचण्यामध्ये जर इतिहासकारांना अपयश आलेलं असेल तर हडप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल किंवा इतर काही ज्या संस्कृती आहेत त्या काळाच्या समवेत त्याचं वाचन कसं केलं गेलं, त्यांचं लिखाण कसं केलं गेलं, तर म्हणजे त्या कालखंडामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची साधनं सापडली गेलेली आहेत, साधनांमध्ये असतील त्या काळातले भांडी असतील, वस्तू असतील किंवा वास्तू असतील, यांचा अभ्यास करूनच खऱ्या अर्थाने या संस्कृतीचं लिखाण केलं गेलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. थोडंसं आपण त्याच शतकामध्ये म्हणजे इसवी पूर्व 3रं शतक आहे, त्या शतकामध्ये सम्राट अशोकाचाही नामोल्लेख करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सम्राट अशोकाच्या काळामध्ये मात्र कोरीव लेखाला सुरुवात झाली, कोरीव कामाला सुरुवात झाली, आणि हे कोरीव काम म्हणजे आपल्याला दिसतंय विद्यार्थी मित्रांनो की सारनाथ या ठिकाणी सापडलेला एक स्तंभ आहे, अशोक स्तंभ असं म्हटलं गेलेलं आहे त्याला. या अशोक स्तंभावर 4 सिंहाची तोंड कोरलेली आहे. भारत सरकारचा स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने, भारतीय राज्यव्यवस्थेने जी राजमुद्रा म्हणून स्वीकारली गेलेली आहे, जी आपली मोहर म्हणून स्वीकारली गेलेली आहे, ती 4 सिंहाची तोंड आहे पहा. सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभावर कोरली गेलेली आहे. म्हणजे अशोकाचा काळ, सम्राट अशोकाचा काळ जर पाहिला गेला तर हा काळ कुठेतरी आपल्याला इतिहासाच्या साधनांची उपलब्धता करून देणारा दिसतोय. या कालखंडामध्ये
दगडी स्तंभ लिहिले गेलेले दिसतात. किंवा दुसरी गोष्ट, कोरीव कामाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर इसवी सनाचे अगदी पहिलं शतक जर पाहिलं गेलं तर या पहिल्या शतकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे धातू कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे धातूपासून वेगवेगळ्या प्रकारची नाणी तयार करणं, शिल्पे तयार करणं, ताम्रपट तयार करणं, याही गोष्टी आपल्याला दिसून येतं. म्हणजे यातून राज्याचा काळ, राज्याचा वंश, राज्यविस्तार, शासन व्यवस्था, सामाजिक रचना, हवामान, त्या ठिकाणची असलेली परिस्थिती, दुष्काळ व्यवस्था, या सर्व बाबींचा उल्लेख खऱ्या अर्थाने या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये इतिहासकारांना मिळालेली आहे असं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर प्राचीन साहित्याची किंवा साधनाची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता प्राचीन साहित्य म्हणजे नेमकं कोणते निर्माण झाले आणि कसे निर्माण झाले याचाही थोडासा उल्लेख आपल्याला पाहावाच लागणार आहे. कारण प्राचीन साहित्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, महाकाव्य असतील, पुराण असतील, वेद असतील, जैन बौद्ध ग्रंथ असतील, यांचा नामोल्लेख आपल्याला जरूर करावा लागेल. आता रामायणाचा काळ जर पाहिला गेला तर रामायणाच्या या कालखंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो की संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलेलं रामायण असेल, महाभारत असेल, ही खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासाला एक साधन म्हणून, लिखित साधन म्हणून आपल्यासमोर आपल्याला घेता येणार आहे किंवा ठेवता येणार आहे. त्यामधूनच खऱ्या अर्थाने इतिहासाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथे मांडता येते आपल्याला की इसवी सन 7वें शतक पहा. या 7व्या शतकामध्ये एक कवी बाणभट्ट म्हणून होऊन गेलेला आहे की ज्या बाणभट्टाने हर्षचरित हा संस्कृत नावाचा ग्रंथ, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला हा एक महान ग्रंथ आहे, काव्य आहे. यामध्ये या काव्यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केले गेलेलं आहे. वास्तववादी कहाण्या मांडल्या गेलेल्या आहेत की जेणेकरून इतिहासाला साक्ष ठरली गेलेली आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ज्यावेळेला इतिहास लेखन आणि भारतीय परंपरेचा उल्लेख आपण करतो विद्यार्थी मित्रांनो, त्या उल्लेखांमध्ये या बाबी आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ही गोष्ट आपल्याला दिसते. आपण एका ताम्रपटाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा ताम्रपट नेमकं कोणता आहे, काय आहे, तो थोडंसं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार. या ताम्रपटाचं विद्यार्थी मित्रांनो थोडंसं निरीक्षण करतात. ताम्रपट म्हणजे नेमकं काय? तांब्याच्या पत्रावर केलं गेलेलं कोरीव काम, त्याला ताम्रपट असं म्हटलं गेलेलं आहे. या ताम्रपटाचा अभ्यास करण्याच्या आधी ताम्रपटाचं थोडंसं महत्त्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा ताम्रपट नेमकं कुठे सापडलेला आहे, तर कोणत्या राज्यामध्ये सापडलेलं आहे त्याचा थोडासा आपण अभ्यास करूया. खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश राज्य आहे आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये गोरखपूर नावाचा जिल्हा आहे आणि गोरखपूर जिल्ह्यामधील एक महत्त्वाचं ठिकाण आहे, त्याला प्रांत असं म्हटलं गेलं आहे. ते प्रांत आहे सोहगौडा नावाचा प्रांत आहे. या प्रांतामध्ये मौर्य काळामध्ये हा ताम्रपट लिहिला गेलेला होता असं इतिहासकारांचं मत आहे. मग या मौर्य काळामधील ताम्रपटाचा अभ्यास ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला या काळातील लिपी कोणती होती, तर ती लिपी आहे ब्राह्मी लिपी. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण या ताम्रपटाचं निरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी दिसतात. पहा, सर्वात प्रथम या ताम्रपटामध्ये विद्यार्थी मित्रांनो अगदी बारकाईने जर पाहिलं गेलं तर तुमच्या अगदी डाव्या बाजूला एक वृक्ष दाखवलेला आहे. त्या वृक्षाभोवती एक पार दाखवले गेलेलं आहे. आता पार म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना माहिती नसावं. पार म्हणजे झाडाभोवती बांधले गेलेला एक ओटा, त्याला पार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हा पार ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ही गोष्ट दिसते, आपल्याला एक गोष्ट जाणवते
की त्या काळातील लोक या झाडाच्या पारावर किंवा झाडाच्या ओट्यावर बसत असावेत, म्हणून त्या पाराची निर्मिती झालेली आहे. ही गोष्ट या ताम्रपटाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसते. त्याच्या जवळच असणारी एक 2 मजली इमारत आहे का, अगदी बारकाईने निरीक्षण करा त्याचं. 2 मजली इमारत दिसते आपल्याला. आता 2 मजली इमारत याचा अर्थ काय, की या कालखंडामध्ये 2 मजली इमारती बांधण्याची आवड किंवा एक शिल्पकला, स्थापत्यकला अवगत होती, ही गोष्ट त्यामधून आपल्याला दिसते. त्याचबरोबर जवळच त्याच्या कमानी दिसत आहेत किंवा कोठी घर देखील दिसतंय की ज्या ठिकाणी धान्याचा साठा केला जात असावा, ही गोष्ट आपल्याला दिसते. म्हणजे या सर्व बाबींकडे पाहिल्यानंतर, या सर्व बाबी अभ्यासल्यानंतर त्या कालखंडामध्ये निश्चितपणे झाडाभोवती पार बांधण्याची कला अवगत होती. त्याचबरोबर मोठमोठ्याला 2 मजली इमारती बांधल्या जात असाव्यात, धान्य साठवण्यासाठी कोठी घर निर्माण केले जात असावं, वेगवेगळ्या कमानी दिसत आहेत आणि ब्राह्मी लिपी देखील लिहिली गेलेली दिसते. म्हणजेच ही या सर्व बाबी मौर्य काळाची ओळख आपल्याला निश्चितपणे करून देताना दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या तासाला याचाच पुढचा एक भाग, पुढचा टॉपिक की जो आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, याचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करू, त्याविषयी शिकण्याचा प्रयत्न करू. याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.